डिअर स्टुडंट्स, हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन ह्या चॅप्टरच्या ऑलमोस्ट आता आपण उत्तरार्धापर्यंत आलो. लास्ट 2 कन्सेप्ट राहिलेले आहेत हार्डली, आणि त्या दोन्ही कन्सेप्ट एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाच्या आहे. 3 मार्कांचे 5 मार्कांचे प्रश्न याच्यावरती बरेचदा एक्झाममध्ये तुम्हाला विचारले जातात. सो ह्या कन्सेप्ट आपण व्यवस्थित समजून घेऊयात आणि मग तुम्हाला ते तुमच्या ओन वर्ड्समध्ये ॲक्च्युली लिहिता आले पाहिजेत. या पद्धतीनं हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. नोट्स इथं आहेतच ऑलमोस्ट तुमच्या समोर, आणि येस, ह्या नोट्स तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती पण अवेलेबल करून देत आहे. सो तुम्ही जर हवे असतील नोट्स तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी तुमच्यापर्यंत त्या नोट्सची लिंक शेअर करेन नक्कीच. सो आज आपण जी कन्सेप्ट बघणार आहोत, इट इज स्पीशिएशन किंवा स्पेशिएशन. काय सोपं पडेल त्याचा तसा उच्चार करा, काही हरकत नाही. आपण डार्विनच्या थिअरीमध्ये बघितलं, डे टू डे लाईफमध्ये आपण जे काही निसर्गानं आपल्याला स्ट्रगल दिलेले आहेत, चॅलेंजेस दिलेले आहेत, त्या चॅलेंजेसना फेस करता करता रोज आपल्याला एक्झाम द्यायची असते. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट म्हटलंय आपण. आणि मग डार्विनने त्याच्या थिअरीमध्ये सांगितलं की हे जे काय म्हणूयात आपण, ह्या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सनी स्वतःमध्ये जे काही बदल केले त्यातले युजफुल चेंजेस जे आहेत ते पुढच्या पिढीकडे पास होतात असं त्यांनी सांगितलं. आणि ही प्रोसेस पिढ्यानपिढ्या चालू राहते आणि यातूनच नवीन स्पीशीजची निर्मिती होते. अशी ही थोडक्यात कन्सेप्ट स्पीशिएशनची आपण डार्विनच्या थिअरीमध्ये बघितली. तोच पार्ट काहीसा इथे आपण कंटिन्यू करतोय. बट बेसिकली स्पीशिएशनची कन्सेप्ट शिकण्याआधी स्पीशीज कशाला म्हणायचं हे पहिल्यांदा क्लिअर करून घ्या. 8वी मध्ये आपण 8वी मध्ये शिकलोय आपण स्पीशीजची कन्सेप्ट. जेव्हा केव्हा कोणत्याही 2 लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये नॅचरली रिप्रोडक्शन होऊ शकतं, त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना आपण स्पीशीज म्हणतात. आणि त्यांच्यामध्ये नॅचरल रिप्रोडक्शन नुसतं होणार नाही, तर त्यांच्यापासून जी संतती निर्माण झालेली आहे ती संतती पण कशी असली पाहिजे, फर्टाईल असली पाहिजे. तर त्यांच्यामध्ये सुद्धा रिप्रोडक्शनची ॲबिलिटी असली पाहिजे. तर अशा सजीवांना आपण स्पीशीज असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, डॉग ही एक स्पीशीज झाली, कॅट ही एक स्पीशीज झाली. कोणताही डॉग आणि कॅट यांच्यामध्ये नॅचरली रिप्रोडक्शन होणार का? नाही होणार. तर ह्या पद्धतीनं तुम्हाला आठवतंय आपण 8वी मध्ये हायरार्की ऑफ क्लासिफिकेशन शिकलो होतो. 9वी मध्ये पण आपण प्लांटचं क्लासिफिकेशन शिकत असताना ती हायरार्की शिकलो होतो. आठवतंय तुम्हाला हायरार्की कशाला म्हणतात रे? सो हायर लेवल कडून लोअर लेवल पर्यंत आपण एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं जेव्हा क्लासिफिकेशन करत असतो तेव्हा क्लासिफिकेशन करत असताना हायर ऑर्डर पासून लोअर ऑर्डर पर्यंत त्याला आपण क्लासिफाय करतो किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या कॅरेक्टरिस्टिक्सच्या बेसिसवरती त्यांचं ग्रुप करत जातो. सो जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम हायेस्ट लेवलला असतात ह्या क्लासिफिकेशन मध्ये, तर ते त्यांच्यामध्ये नंबर ऑफ सिमिलॅरिटीज ह्या खूप कमी असतात. बघा मी काय सांगते, जे सजीव ह्या क्लासिफिकेशनच्या लेवलमध्ये सगळ्यात हायेस्ट लेवलला आहेत त्यांच्यामध्ये असणाऱ्या सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स ह्या खूप कमी असतात. ॲज यू गो डाऊन, त्या सजीवांच्या मध्ये असणाऱ्या सिमिलॅरिटीज मोर स्पेसिफिक होत जातात. आता हे जे क्लासिफिकेशन आहे हे ह्युमनचं क्लासिफिकेशन आहे. ह्युमनला आपण होमोसेपियन असं म्हणतो. कुठल्याही सजीवाचं 2 नाव, म्हणजे जे सायंटिफिक नेम असतं त्याच्यामध्ये 2 पार्ट्स असतात, आपण शिकलोय. पहिला नावाचा जो पार्ट असतो तो जीनसचा असतो आणि दुसरा पार्ट असतो तो स्पीशीजचा असतो. सो मग हे जीनस काय, स्पीशीज काय, हे थोडंसं एकदा रिवाइज करूयात. तुम्हाला स्पेशिएशनची कन्सेप्ट समजायला ह्याचा नक्कीच उपयोग होईल. आपण हे बघितलं तर किंगडम, सगळ्यात हायेस्ट लेवल किंगडमची. मग प्लांट असेल तर प्लांटी, आपण नाही का विटाकारची 5 किंगडम सिस्टम बघितलं होतं ती. ॲनिमल आहे म्हणून आपली किंगडम आला ॲनिमालिया. त्यानंतर तो फायलम, ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड किंवा व्हर्टेब्रल कॉलम आहे ते कॉर्डेट्स झाले. सो ह्याचा फायलम ह्युमनचा झाला कॉर्डेटा. क्लास, आपण ह्या वर्षी आहे ना ॲनिमल क्लासिफिकेशन शिकणार आहोत, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या बद्दल पुन्हा एकदा रिव्हिजन होईलच आपली. सो क्लास ह्याचा आहे मॅमॅलिया, ज्यांच्या बॉडीवरती केस असतात, ज्यांना मॅमरी ग्लँड असतात ते मॅमॅलियन्स. त्यानंतर त्यांची ऑर्डर येते प्रायमेट. प्रायमेट्स म्हणजे कोण? ज्यांना पुढे असे 2 डोळे आहेत, इकडे कडेला नाही, ज्यांचे डोळे पुढे आहेत, त्या सगळ्या सजीवांचा समावेश ह्या प्रायमेट्स मध्ये होतो, जे मॅमल्स पण आहेत. म्हणजे सगळी माकडं वगैरे ही आपण ह्या प्रायमेट्स ह्या कॅटेगरीमध्ये येतात. त्यानंतर येते त्याची फॅमिली होमिनिडी.
ह्युमनची फॅमिली आहे होमिनिडी. होमिनिडी म्हणजे काय की जे रिलेटिव्हली फ्लॅट फेसेस आहेत आणि बायनोक्युलर व्हिजन आहेत, सगळीकडे असे बघू शकतात. सो ती बायनोक्युलर व्हिजन ज्यांच्यामध्ये आहे त्यांची फॅमिली होमिनिडी झाली. त्यानंतर जीनस म्हणजेच ज्यांच्यामध्ये लार्ज ब्रेन आहे, अपराईट पोश्चर आहे, तो जीनस म्हणजे होमो. अपराईट पोश्चर म्हणजे असे व्यवस्थित उभे राहतील ते होमो जीनस, होमो या जीनस अंडर येतात. आणि स्पीशीज हा आपले आहे सेपियन्स. सेपियन्स म्हणजे बायपेडल अँड हायर इंटेलिजन्स, ज्यांच्यामध्ये बायपेडल मुवमेंट आहे, म्हणजे 2 पायांवर जे चालतात ते सेपियन्स. असे भरपूर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत अजून, त्यातले पण स्पेसिफिक इथं फक्त मेन्शन केलेले आहेत. सो हे लक्षात, स्पेशीज ही सगळ्यात लोएस्ट लेवल ऑफ क्लासिफिकेशन असते, किंगडम ही सगळ्यात हायेस्ट लेवल ऑफ क्लासिफिकेशन असते. इथं असणारे कॅरेक्टरिस्टिक्स हे लेस कॉमन असतात आणि इथं असतात ते मोर कॉमन, मोर स्पेसिफिक, फक्त त्यांच्यातच दिसून येतील असे कॅरेक्टरिस्टिक्स. हे जसं जसं तुम्ही खाली येत जाल तसं तसं असतं. ठीक आहे. सो ह्यामधल्या आपण ह्या स्पीशीज कशा फॉर्म होतात, स्पीशीज फॉर्म कशा होतात हे बघण्याच्या आधी आपण स्पीशीज म्हणजे काय इथपासून सुरुवात करूयात. सगळ्यात आधी बघूयात त्याची डेफिनिशन. सो मी जसं आता म्हणाले तुम्हाला की इट इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स थ्रू नॅचरल रिप्रोडक्शन. ही त्याची डेफिनिशन. तुम्हाला 1 मार्कसाठी जर विचारली की व्हॉट इज स्पेशीज किंवा डिफाईन स्पीशीज, तर तुम्ही ही डेफिनिशन सांगाल. टायगर, लायन, कॅट वगैरे स्पीशीज. ह्युमन ही स्पीशीज झाली. प्लांट्समध्ये पण वेगवेगळ्या स्पीशीज असतात. सो न्यू स्पीशीज फॉर्म होण्याची प्रोसेस म्हणजे स्पेशिएशन. 2 डेफिनिशन झाल्या इथं. जर तुम्हाला स्पेशिएशनची डेफिनिशन विचारली तर ही सांगणार की न्यू स्पीशीज फॉर्म होणं ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ड्यू टू इव्हॉल्युशन. आणि मग स्पीशीज कुणाला म्हणायचं तर ह्या स्पीशीज झाल्या. इथं एक छोटंसं चित्र होतं ते दाखवायचं राहिलं. हे डार्विनच्या फिंचेसचं उदाहरण आहे. मी डार्विनची थिअरी शिकवत असताना तुम्हाला आठवत आहे डार्विनच्या फिंचेस बद्दल सांगितलेलं होतं की तो जेव्हा त्या गॅलापॅगोस आयलँड्स वरती जर्नीला गेलेला होता तर तेव्हा त्याला फिंच पक्ष्याच्या खूप साऱ्या व्हरायटीज दिसल्या. मग त्याला प्रश्न पडला की अरे यार ह्याच्यामध्ये एवढे व्हेरिएशन्स डेव्हलप होण्याचं काय कारण. मग त्यांनी हे जो मेन फिंच होता तो असा होता. मग त्यांनी नाही का तुम्हाला सांगितलं होते मी ही स्टोरी की ते ज्या ज्या भागात मायग्रेट झाले त्या भागामध्ये जे फूड अवेलेबल आहे, जे क्लायमॅटिक कंडिशन्स तिथल्या ज्या आहेत याच्या बेसिसवरती ते त्यांच्यामध्ये बदल घडवून आणत गेले. वर्षानुवर्षे ही प्रोसेस चालली आणि मूळचा हा जो असा दिसणारा फिंच होता त्याच्यापासून अशा व्हरायटी ऑफ स्ट्रक्चर ऑफ बीक असणाऱ्या फिंचेसची निर्मिती झाली. मूळचा फिंच असा होता, त्याच्यामध्ये इन्सेक्ट खाणाऱ्या फिंचमध्ये अशा पद्धतीनं चोचीमध्ये बदल झाले. वुडपेकर सारखा जो होते त्यांच्यामध्ये असे झाले. सीड इटिंग असणाऱ्या फिंचेसचे अशा पद्धतीने चोचींमध्ये बदल झाले. सो हे सगळे मुळामध्ये जी स्पीशीज होती ती वेगळी होती आणि डेव्हलप झालेल्या स्पीशीज ह्या अशा पद्धतीने तयार झाल्या. आता इथं स्पीशीजची डेफिनिशन बघितल्यानंतर काही एक इंटरेस्टिंग अशी एक्झाम्पल्स तुम्हाला सांगते. इथे आहे हा टिगॉन नावाचा ऑर्गॅनिझम जो टायगर आणि लायनेस, वाघ आणि सिंहीण यांच्यामध्ये आर्टिफिशियली मेटिंग घडवून आणलं जातं किंवा मग जे सीमेन आणि एग सेल आहे त्याचं आर्टिफिशियली फर्टिलायझेशन घडवून आणून त्यांच्यापासून जो डेव्हलप झाला तो हा टिगॉन नावाचा सजीव. आता हा 2 वेगवेगळ्या स्पीशीज मध्ये रिप्रोडक्शन झालं. एक म्हणजे ह्याच्यात नॅचरल रिप्रोडक्शन झालं नाही. कुठलाही वाघ कुठल्याही लायनेस सोबत रिप्रोडक्शन करू शकत नाही. सो टायगर ही वेगळी स्पीशीज झाली, लायन ही वेगळी स्पीशीज आहे, हे लक्षात घ्या. नॅचरल रिप्रोडक्शनच होणार नाही त्यांच्यात. आणि आता जरी हे सायंटिस्टनी घडवून आणलं, क्युरिओसिटी असं नाही, ह्युमन ही क्युरियस आहे, तुम्हाला पण माहिती आहे. सो असं झालं तर काय होईल, असं झालं तर काय होईल. मग त्यांनी ते प्रयत्न केले, लॅबोरेटरीजमध्ये एक्सपेरिमेंट केले आणि ह्या अशा पद्धतीनं त्यांची जन्म तरी दिला त्यांना. बट हे जे जन्माला आले ते कसे असणार आहेत, इनफर्टाईल असणार आहेत. ते पुन्हा म्हणजे ह्याच्यापासून पुढच्या टिगॉनचा जन्म होणार नाही. असाच अजून एक सजीव आहे दॅट इज लायगर. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल हा सजीव. सो टायग्रेस आणि लायन ह्या दोघांच्या मध्ये आर्टिफिशियली अगेन फर्टिलायझेशन घडवून आणलंय आणि ह्याच्यापासून जो जन्माला आहे तो लायगर हा देखील इनफर्टाईल आहे. अजून एक आपल्या ओळखीचा जो बघायला मिळतो प्रकार तो म्हणजे खेचर.
खेचर माहितीये सगळ्यांना, जो गाढव आणि घोडा यांच्यामध्ये आर्टिफिशियली म्हणजे जे इंटरब्रीडिंग त्यांचं घडवून आणलं जातं आणि त्याच्यापासून जो बनतो तो खेचर, तो सुद्धा हा इनफर्टाईल आहे. म्हणजे ते स्पीशीज वेगळी तर झाली, ह्याला आयडियली तुम्ही त्याला स्पीशीज नाही म्हणू शकणार कारण ते काही फर्टाईल नाही आहे, पण एक नवीन प्रकार सजीवांचा हा अस्तित्वात आला. बट तुम्ही त्याला सायंटिफिकली स्पीशीज म्हणू शकणार नाही, कारण स्पीशीजची डेफिनिशनच काय आहे, जे नॅचरली रिप्रोडक्शन होऊन तयार, म्हणजे त्यांच्यापासून नॅचरल रिप्रोडक्शन होऊ शकतं आणि जे फर्टाईल पण असतात, बरोबर. सो हे दोन्ही गोष्टी ह्यांच्यामध्ये नाही आहेत, त्यामुळं हे स्पीशीज तुम्ही ह्यांना म्हणू शकत नाही. मग आता ह्या ज्या स्पीशीज आपण वाघ, कुत्रा, सिंह, मांजर वगैरे ह्या स्पीशीज कशा तयार झाल्या ह्याची स्टोरी आज आपण बघूयात. सो त्याचं प्रत्येक स्पीशीजचं एक ठराविक जिओग्राफिकल कंडिशन आहे. जिथं कॅमल राहतो तिथं यॅक राहणार नाही, बिकॉज यॅकला राहण्यासाठी स्पेसिफिक जिओग्राफिकल कंडिशनची गरज असते, कॅमलला राहण्यासाठी वेगळ्या कंडिशनची गरज असते. सो प्रत्येक स्पीशीजला ठराविक क्लायमॅटिक कंडिशनची गरज असते, तर तिथंच ग्रो होतात. त्याचं फूड वेगळं असतं प्रत्येकाचं, त्याचं हॅबिटॅट म्हणजे राहण्याची जागा वेगळी असते, रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी वेगळी असते. तुम्हाला पण माहिती आहे ना, काही सजीव एकाच पिलांना जन्म देतात, काही सजीव अंडी घालतात, काही सजीव सस्तन असतात वगैरे वगैरे. मग ती जी पिल्लं जन्माला येतात ती बरेचदा बरेचसे सजीव हजारो लाखो अंडी पिलं एकाच वेळेस जन्माला देतात. प्रत्येकाची रिप्रोडक्टिव्ह हॅबिट्स हे वेगवेगळे आहेत, की ॲबिलिटी, रिप्रोडक्शनचा पिरियड हा वेगवेगळा आहे प्रत्येकाचा. सो या सगळ्यांना आपण म्हणजे स्पीसीजमध्ये असणारी वैविधता ही या सगळ्या गोष्टींवरती पण डिपेंड करते. आता हे स्पेशिएशन म्हणजे नवीन स्पीशीज फॉर्म होण्यामागं कोणत्या कोणत्या गोष्टी रिस्पॉन्सिबल असतात, त्यातलं दोन महत्त्वाचे आहेत, एक जिओग्राफिकल आयसोलेशन आणि दुसरं रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. आता जिओग्राफिकल आयसोलेशन म्हणजे काय हे समजण्यासाठी ही चित्र तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल ठरेल. जिओग्राफिकल आयसोलेशन म्हणजे रिव्हर, डोंगर, दर्या, समुद्र यांच्यासारख्या जिओग्राफिकल फीचर्समुळे एका ठिकाणी राहणारी पॉप्युलेशन जेव्हा दोन भागात डिवाइड होते, समजा जसं इथं दिलंय, हे सगळे आधी एकत्र राहत होते. मग काय झालं, अशी काहीतरी भौगोलिक हालचाल घडली, अशी काहीतरी जिओग्राफिकल मुवमेंट झाली की ज्याच्यामुळं ही जमीन दोन पार्ट्समध्ये डिवाइड गेली. इथं जसं दिसतंय तुम्हाला दरी निर्माण झाली. सो दरीच्या एका बाजूला एक पॉप्युलेशन गेलं, दुसऱ्या बाजूला दुसरं. सो दे गॉट सेपरेटेड. आणि मग हे सेपरेशन झालं. सेपरेशन झाल्यानंतर दोन वेगवेगळ्या क्लायमॅटिक कंडिशन्समध्ये हे दोनही राहू लागले. आणि मग बघा, हे ओरिजिनल पॉप्युलेशन होतं वेगळं, कालांतरानं ह्यांच्यापासून नवीन स्ट्रक्चर असणारे सजीव हे तयार झालेले दिसतील. ऑल्सो इथं जसं हे एक दरीचं एक्झाम्पल झालं, दुसऱ्या याच्यामध्ये डोंगर फॉर्म झालाय समजा जिओग्राफिकल याच्यामध्ये, सर त्याच्यापासून सुद्धा तुम्हाला स्पीशीज नवीन फॉर्म झालेले दिसतील. म्हणजेच काहीतरी भौगोलिक कारणांच्यामुळं एकत्र राहणारे सजीव सेपरेट होतात. आणि मग सेपरेट झाल्यानंतर त्यांच्या आता ते जिथं कुठं जाऊन राहतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, आता तुम्ही सगळे एका समजा तुम्ही तुमच्या क्लासरूममध्ये जे स्टुडंट्स आहेत तुम्ही सगळे एका गावात राहता. 10वी नंतर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी शिकायला जाल, काही तुम्ही परदेशात जाल समजा तुम्ही नंतर शिक्षणासाठी वगैरे, आणि तिथंच जाऊन जेव्हा तुम्ही स्थायिक होणार तर तिथल्या कंडिशन्सनुसार तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवून आणणार की नाही. जसं तुम्ही भारतात राहताय, इथं असणारे तुम्ही, आणि समजा तुम्ही UK मध्ये स्थायिक झाला तर कालांतरानं 10-12 वर्षांना तुमच्या स्वतःमध्ये सुद्धा किती बदल होतील. तुमची राहणसहान, तुमचं खाण्याच्या पिण्याच्या सवयी, ह्या सगळ्या गोष्टी बदलतील की नाही. मग तुम्ही विचार करा, एका इंडिव्हिज्युअलमध्ये 10 ते 12 वर्षांमध्ये एवढा मोठा फरक जर होत असेल तर कालांतरानं म्हणजे तुमच्या कित्येक पिढ्या जर तिथंच राहिल्या, म्हणजे समजा तुम्ही तिथं गेलात, तिथं लग्न करून स्थायिक झाला, तिथं तुम्हाला मुलं बाळं झाली, तुमच्या 5, 6, 7, 8, 10 पिढ्यांच्या नंतर असणारे तुमचे जी वंशज आहेत ते आणि इथं भारतामध्ये असणारे तुमचे जे अँसेस्टर्स आहेत त्यांच्यामध्ये फरक असेल की नाही. तशाच पद्धतीचं हे आहे. सो जिथं कुठं हे सजीव जाऊन स्थायिक होतात तिथं गेल्यानंतर तिथल्या कंडिशन्सनुसार स्वतःमध्ये बदल घडवून आणतात आणि कालांतराने त्यांच्यापासून नवीन स्पीशीज तयार होतात, असं आपल्याला या कन्सेप्टमध्ये सांगितलेलं आहे. आणि दुसरा जो प्रकार होता तो रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन म्हणजे काय आहे तर आय थिंक इथं कुठं दिसत नाही. रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन म्हणजे त्यांचे जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत. आता
तिथं जाऊन दुसऱ्या भागामध्ये गेल्यानंतर तुमचे म्हणजे त्या सजीवांच्या तिथल्या लोकल नेटिव्ह ह्याच्याबरोबर त्यांचं रिप्रोडक्शन जर झालं तर कालांतरानं ज्या पुढच्या पिढ्या जन्माला येतील त्यांच्यामध्ये ओरिजिनल जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स होते त्यांच्यापेक्षा वेगळं बॉडी स्ट्रक्चर पण डेव्हलप होईल. रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचं स्ट्रक्चर त्यांच्या वेगळं होईल. जेनायटल ऑर्गन्स ज्याला म्हणतो आपण ते. जेनेटिक मटेरियल ऑब्व्हियसली चेंज होईल आणि ह्या मुळे जे नवीन स्पीशीज तयार झाल्या त्याला आपण म्हणलं रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन मध्ये पण चेंज होणार आणि जेनायटल ऑर्गन्स मध्ये म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सची पोझिशन जी असते ती चेंज होईल. सो त्याच्यामुळे देखील नवीन स्ट्रक्चर असणाऱ्या स्पीशीज तयार होतात असं या थिअरीमध्ये सांगितलेलं आहे. इथे एक चित्र आहे बघा. सो हे एक ओरिजिनल पॉप्युलेशन आहे. अगेन तेच हे इन्सेक्टचं पॉप्युलेशन आहे. मूळ इन्सेक्ट ही ह्या पद्धतीची होती. त्यातले काही इन्सेक्ट जे वेगळ्या भागामध्ये गेल्या त्याच्यापासून कालांतरानं अशा पद्धतीचं काहीतरी स्ट्रक्चर असणाऱ्या इन्सेक्ट डेव्हलप झाल्या. दुसऱ्या भागामध्ये गेल्या त्यांच्यापासून अशा पद्धतीचे स्ट्रक्चर्स असणाऱ्या इन्सेक्ट डेव्हलप झाल्या. ह्युमनमध्ये पण आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये जो आपण ह्युमन इव्हॉल्युशन शिकणार आहोत तो पण काहीसा असाच आहे. ह्युमनमध्ये सुद्धा ओरिजिनल जे आपले अँसेस्टर्स होते त्यापैकी काही एशियामध्ये गेले, काही आफ्रिकेमध्ये गेले आणि मग त्यांच्यामध्ये बदल होत जाऊन म्हणजे जे माकडापासून माणसाची निर्मिती झाली तर तो पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणारच आहोत. सो ह्या पद्धतीनं नवीन स्पीशीज तयार होतात. तुम्हाला स्पेशिएशन वरती जेव्हा नोट विचारली जाईल आजच्या लेक्चरमध्ये मी जे तुम्हाला रायटिंगचा पार्ट दाखवला तो तुम्हाला लिहायचा आहे. म्हणजे स्पेशिएशनची डेफिनेशन, स्पीशीजची डेफिनेशन आणि हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर स्पेशिएशन, जॉग्राफिकल आयसोलेशन आणि दुसरं म्हणजे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. एवढंच आहे. ह्याच्यामध्ये जास्त काही लिहायचं नाही आहे. ठीक आहे. प्रश्न तुम्हाला सांगितले मी मॅक्सिमम 3 मार्कांचे प्रश्न याच्यावरती विचारले जातात बोर्ड एक्झाम मध्ये. समझे? सब कुछ समझ आया रिलेटेड टू स्पेशिएशन? कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा कमेंट करून. मॅक्सिमम स्टुडंट्स पर्यंत शेअर करा आणि हाईप करायचा एक नवीन ऑप्शन आला. इफ यू फील की हा व्हिडिओ युजफुल आहे यू कॅन ऑल्सो हेल्प टू हाईप दिस व्हिडिओ. येस, थँक्यू सो मच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.